गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांचा थेट बापच काढल्यानं मोठा वाद निर्माण झालाय। या वादावर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक झालाय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी पडळकरांवर टीका केली आहे, तर शरद पवारांनी थेट देवेंद्र फडणवीसांना फोन करून पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवलाय। फडणवीसांनी पडळकरांना समज दिली आहे। पडळकरांनी मात्र केलेल्या वक्तव्यावर माफी किंवा दिलगिरी व्यक्त न करता फडणवीसांच्या सूचनांचं पालन करेल असं वक्तव्य करून वाद कायम पेटता राहील याची दक्षता घेतलेली आहे। बघूया। तुझ्यासारखी नाही, तू राजाराम पाटला मला अजिबात वाटत नाही, काहीतरी गडबड असणार आहे। एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे, गरबाचा येस माणसं पाठव, डोळे टिपून जाते तुझा कार्यक्रम बघताना। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या बेताल वक्तव्यांची मालिका काही थांबलेली नाहीये। शरद पवार आणि अजित पवारांवर पातळी सोडून टीका करणाऱ्या पडळकरांच्या निशाण्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बडे नेते जयंत पाटील आहेत। त्यांनी जयंत पाटलांचा थेट बाप काढलाय। गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाचाळवीरांनी महाराष्ट्राची बदनामी केल्याचा आरोप केला, तर शिवराळ भाषेत फक्त गोपीचंद पडळकरांनाच बोलता येतं असं नाही, असा गर्भित इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी दिला। मी त्याचा जाहीर निषेध करते। या वाचाळवीरांची कमतरता म्हणजे काल जयंतरावांवर झालेला हल्ला, आज संजय राऊत साहेबांवर झालेला हल्ला खूप दुर्दैवी आहे। ज्या महाराष्ट्रात, ज्या सुसंस्कृत महाराष्ट्रात माझा जन्म झाला, जे संस्कार आमच्यावर झाले, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झाले, त्याच्यात ही भाषा आम्हाला म्हणजे मला धक्का बसतो की हे महाराष्ट्राची बदनामी का करतात असलं लोक बोलू, आणि या सगळ्या गोष्टी देशात जातात। हे लोक या धमक्या द्या, ह्या गोष्टी करतात, याच्यात महाराष्ट्राचं हित नाही। मला फक्त एवढंच सांगायचंय की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, तुम्हालाच बोलता येतं असं समजू नका, बोलता आम्हालाही येतं। राजकारणात काही शाब्दिक मर्यादा, काही भाषेच्या मर्यादा पाळाव्या लागतात, याचं भान आत्तापर्यंत आम्हीही ठेवलंय। बीजेपीच्या नेतृत्वाने पुढे येऊन ह्याची स्पष्टता द्यावी, किंबहुना आमची अपेक्षा आहे की आपण जाहीररित्या याबद्दलची नापसंती व्यक्त करून माफी मागावी। हे जास्त काळ सहन केलं जाणार नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पडळकरांच्या बेताल वक्तव्याचा निषेध केला। एका नेत्यानं दुसऱ्या नेत्यावर टीका करताना पातळी राखावी अशी समजही त्यांनी पडळकरांना दिली आहे। सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला पाहिजे आणि प्रत्येकाने बोलत असताना, वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे कुणाला स्टेटमेंट अतिशय वेदना देणारे असतात, अशा पद्धतीचे स्टेटमेंट हे करू नये। शरद पवारांनी संतापून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला। गोपीचंद पडळकरांच्या गलिच्छ टीकेचा त्यांनी फडणवीसांकडे निषेध नोंदवला, पण शरद पवारांनी फडणवीसांनी केलेला फोन शिवसेनेला बहुतेक रुचला नाहीये। शरद पवारांवर शिवसेनेनं ही टीका करण्याची संधी सोडलेली नाहीये। पवारसाहेब ज्येष्ठ नेते आणि त्यांच्या संदर्भात पूर्ण आदर ठेवून मी हे बोलते की कदाचित पवार साहेबांना उद्धव ठाकरेंना फोन करायचा असेल आणि चुकून फडणवीस साहेबांना लागला असेल, कारण महाराष्ट्रामध्ये सध्या सगळ्यात जास्त बडबड करणारा वाचाळवीर, महाराष्ट्राचं मन दूषित करणारा वाचाळवीर हा कुठल्या पक्षामध्ये आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला सगळ्यांनाच माहिती आहे। त्यामुळे असं आधी दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांना आवडा असं म्हणून सांगण्यापेक्षा आधी ही बडबड कोण कोण कुठल्या कुठल्या पक्षाचे नेते प्रवक्ते करतायत हे त्यांनी बघावं, अन्यथा हा प्रकार आपलं ठेवायचं झापून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असं। पडळकरांनी केलेल्या वक्तव्यानं आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज झाले होते। त्यातच शरद पवारांनी फोन करून नाराजी व्यक्त केल्यानंतर फडणवीसांनीही पडळकरांना फोन करून अशी वक्तव्य टाळण्याबाबत समज दिली आहे। गोपीचंद पडळकरांनीही फडणवीसांचा फोन आल्याचं सांगितलं। मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करील असं पडळकरांनी सांगितलं, मात्र कोणतीही माफी किंवा दिलगिरी पडळकरांनी व्यक्त केलेली नाहीये। गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही। कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल
स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे. या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनाही मी सांगितलेलं आहे. आणि मला शरद पवारांचा फोन आला होता, तेही या संदर्भात माझ्याशी बोलले. मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही. गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत, अतिशय ॲग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे. मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन. पुढे काय आपण निर्णय काय घेणार? नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन करतो. गोपीचंद पडळकरांनी या प्रकरणात माफी किंवा दिलगिरी मागितलेली नाहीये. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आता पुढची भूमिका काय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.